एक शिक्षक होण्यासाठी तुम्हाला थोडीफार माहिती असणं आवश्यक आहे, नाही का? पण एक गुरु होण्यासाठी तुम्हाला काहीही माहीत असणं आवश्यक नाहीये. एवढंच आहे, की तुम्हाला काहीही माहीत नाही, पण तुमच्याजवळ एक आंतरिक दृष्टी आहे बघण्याची. जे काही तुम्हाला हवंय ते तुम्ही पाहू शकता आणि बोलू शकता. पण एक शिक्षक होण्यासाठी तुम्हाला काहीतरी माहीत असलंच पाहिजे. जर तुम्हाला काहीच माहिती नसेल, तर तुम्ही एक शिक्षक होऊ शकणार नाही. तर एक गुरु होण्यासाठी तुम्हाला काहीही माहिती असणं आवश्यक नाहीये. फक्त एक विशेष प्रकारचं आकलन असायला हवं एवढंच पुरेसं आहे. कशाही बद्दल तुम्हाला काही विशेष ज्ञान नाहीये. फार सोपं आहे. एक शिक्षक असणं फार अवघड आहे. कारण तुम्हाला पुष्कळ काही आठवावं लागतं. हे पहा, तुम्ही कधीही गुरु होण्याचा प्रयत्न करू शकत नाही. जेव्हा लोकं तुमच्यात असलेली विशेष आकलन शक्ती ओळखू लागली, तर लोकच तुम्हाला गुरु म्हणून ओळखतील. पण तुम्ही स्वतः कधीच एक गुरु बनण्याचा प्रयत्न करत नाही. हे गुरु पण झटकून टाकण्यासाठी मी सर्व ते प्रयत्न करून पाहिले, पण लोकं काही केलं ते ओळखतीलच. मग तुम्ही कुठेही असा, भारतात किंवा इतर कुठे असो, कदाचित ते गुरु हा शब्द वापरणार नाहीत. पण जगात कुठेही असो, जर तुम्ही अशा एका व्यक्तीच्या संपर्कात आला, ज्यांचं आकलन तुमच्याही पलीकडे आहे, तुम्ही त्यांना नजरअंदाज करू शकाल का? लोकं स्वाभाविकपणे त्यांच्या भोवती जमतात. कदाचित त्याने गुरु हा शब्द वापरला नसेल, त्याने दुसरं काही म्हटलं असेल. पण हे असं नेहमीच घडलं, नाही का? जगातल्या कुठल्याही भागात असो. एवढंच आहे की जगाच्या इतर भागात एखाद दुसरी वैयक्तिक व्यक्ती स्वतःहून त्या प्रकारे घडवल्या गेल्या, कुठल्याच व्यवस्था प्रणालीचा आधार नसताना. पण भारतात मात्र असे पुष्कळ लोक निर्माण झाले कारण इथं संघटित व्यवस्था प्रणालीचा आधार आहे. पण जगात इतर ठिकाणी हा व्यवस्था प्रणालीचा आधार नाहीये. म्हणून लोक स्वप्रयत्नाने तसे घडू शकले. पण जेव्हा त्यांनी स्वतःला तसं घडवलं, बहुधा लोकांनी त्यांना ठार मारलं कारण त्यांना ओळखण्यासाठी व्यवस्था प्रणाली नव्हती. पण कोणीही ओळखल्याशिवाय राहू शकले नाहीत. मला खात्री आहे त्यांनी थोडीफार माणसं जमवली, पण इतर कोणीतरी येऊन त्यांना छळत, नाही का? म्हणून यानं काहीच फरक पडत नाही जगाच्या कुठल्या भागात हे घडलं. जर लोक आकलनाचा एक विशेष आयाम ओळखत असतील, तर स्वाभाविकपणे ते गुरुला ओळखतात. सहसा भारतात आपण लोकांची संत, ज्ञानी आणि द्रष्टा अशी विभागणी करतो. संत म्हणजे ते लोक जे स्वानंदाच्या एका विशिष्ट अवस्थेत पोहोचलेत. ते लोकांना आशीर्वाद देऊ शकतात. त्यांच्या उपस्थितीत सर्वांना सुखानुभवाची अनुभूती होते. काही प्रमाणात कल्याण साधलं जातं. पण ते काही शिकवण देत नाहीत, ते फक्त आशीर्वाद देतात. आपण ज्ञानी त्यांना म्हणतो ज्यांना थोडंफार आकलन झालेलं आहे. ते शांत आणि आनंदी झाले आहेत. त्यांची प्राण ऊर्जा सुखकर झाली आहे. पण त्यांनी इतर थोडंफार ज्ञानही प्राप्त केलेलं आहे. ज्ञानाचा एक विशिष्ट पैलू त्यांनी आत्मसात केला आहे. एक ज्ञानी पुरुष खगोलीय क्षेत्रात पारंगत असू शकतो किंवा ज्योतिष विद्येत किंवा इतर कुठल्या क्षेत्रात. एकूण एक भारतीय गणित हे ज्ञानी पुरुषांच्या आकलनातून आलेलं आहे, युनिव्हर्सिटीतून नाही. ज्ञानी पुरुषांनी गणिताचा आविष्कार केला किंवा संगीत. तुम्ही हे ऐकलंय का? शिवशंकर एक महान गणितज्ञ, संगीतज्ञ, नर्तक असं पुष्कळ काही आहे. कारण गणिताचा आविष्कार स्वाभाविकपणे झाला जेव्हा एखाद्यानं अस्तित्वाचा खोलवर ठाव घेतला. अस्तित्वाची गणितीय पार्श्वभूमी स्वाभाविकपणे मानवी बुद्धिमत्तेतून व्यक्त होऊ लागली, म्हणून ते गणितज्ञ झाले. तुम्ही रामानुजम सारख्या लोकांचं जीवनचरित्र वाचलं पाहिजे. ते लोक निष्णात गणितज्ञ होते, कुठल्याच विशेष शैक्षणिक आधाराशिवाय. ते त्यांना शक्य झालं त्यांनी एका विशिष्ट पातळीचं अवलोकन बांधल्यामुळे, ज्यांना ज्ञानी म्हणतात. एक द्रष्टा म्हणजे तो ज्याच्याकडे विशेष दृष्टी आहे. ही एक अगदी यथायोग्य अभिव्यक्ती आहे. म्हणजे विशेष दृष्टी असलेला, जो जीवन ते जसं आहे तसं पाहणारा. म्हणजे इतर लोक तसं पाहू शकत नाहीत का? हो, इतर जण तसं पाहू शकत नाहीत. इतरांमध्ये त्यांची ज्ञानेंद्रिय सारासार अर्थ लावत असतात. हे पहा, आता तुमची ज्ञानेंद्रिय तुम्हाला सांगत आहेत की हा दिवस आहे आणि रात्र काही तासानंतर येणार आहे. तुम्ही जंगलातल्या काही प्राणीमात्रांना विचारा, त्यांना वाटते की ही रात्र आहे आणि दिवस काही तासानंतर येणार आहे. म्हणजे केवळ तुमच्या ज्ञानेंद्रियांनी लावलेला अर्थ तुम्ही जाणता, तुम्ही पाहत नाही आहात. द्रष्टा म्हणजे तो स्वतः ते बघत आहे, ते जसं आहे तसं. म्हणून बहुधा
एक संत कधीच स्वतःला गुरु म्हणवत नसत. आज आधुनिक समाजात काय चाललंय ती गोष्ट वेगळी आहे. आपल्या भारतीय परंपरेत संत हे कधीच स्वतःला गुरु म्हणत नसत. ते फक्त संत होते. त्यांना माहित होतं ते जणू एखाद्या फुलाप्रमाणे बनले आहेत. ते आशीर्वाद देऊ शकतात. त्यांचा सुगंध लोकांना प्रभावित करू शकतो. एवढं ते करू शकतात. एक ज्ञानी नेहमी जीवनाचा एक विशिष्ट पैलू जाणण्याचा प्रयत्न करत असतो. ते शिकवण देऊ शकतात, गोष्टी घडवू शकतात. एक द्रष्टा सहज पाहू शकतो, तो त्याला हवं ते करू शकतो. यापैकी तो काहीही करू शकतो किंवा काहीही नाही. ते त्याच्यावर अवलंबून आहे की त्याला काय करायचंय. तत्कालीन समाजासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते तो करतो, किंवा जर त्याला कशाचीच पर्वा नसेल तर फक्त बसून राहतो, पण तो पाहू शकतो. तर एक गुरु हा द्रष्टा असलाच पाहिजे, नाहीतर तो एक गुरु होऊ शकणार नाही. त्याला पाहता आलं पाहिजे. पाहण्याचा अर्थ माझं भविष्य सांगा असा नव्हे. तुमचं भविष्य अर्थशून्य आहे, जर तुम्ही तसा प्रश्न विचारत असाल तर. जर तुम्ही तसा प्रश्न विचारत असाल तर तुमचं भविष्य अर्थशून्य आहे. कारण तुमच्या उत्तम भविष्याची तुमची कल्पना, जर मला एक चांगली नोकरी मिळेल का, मला भरपूर पैसे मिळतील का, मी इन्कम टॅक्स भरू शकेन का, माझे खर्च भागतील का, हे काही भविष्य नव्हे. म्हणजे तुम्ही गोल गोल चक्राकार स्थितीत फरफटत जात आहात, गोल गोल फिरत आहात. तर भविष्य म्हणजे एकदा का तुम्ही एक मार्ग पाहिला की जीवन जसं आज घडत आहे, जर मी पाहतो की जर अमुक अमुक गोष्टी तुम्ही केल्या तर त्या काही वेळानं वेगळ्याच मार्गाने व्यक्त होतील. जर मी तुम्हाला योग्य ती गोष्ट करण्याचा सल्ला दिला तर ते शक्य होतं, कारण तुम्ही पाहिलंय. त्यालाच द्रष्टा म्हणतात. जर कुणाला खास आंतरिक दृष्टी नसेल तर त्यांनी गुरु होऊ नये. दृष्टी केवळ मानवी दृष्टिकोनातून नव्हे, संपूर्ण अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून, म्हणजे पाहण्यासाठी सक्षम असणे. हे पहा, आज जगात वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आल्या आहेत. मला त्यांचं नाव आठवत नाही, पण ज्या काही मी पाहिल्या आहेत त्या अतिशय अद्भुत आहेत बरं का. हे पहा, सध्या समजा तुम्ही योगासनं करत आहात. असं समजा तुम्ही योगासनांचा संपूर्ण संच करत आहात आणि मग तिथून निघून जाता. तर आता जिथं तुम्ही योगासनं केली त्या जागेत एक ठराविक प्रकारच्या स्मृती निर्माण होतात. आज ते म्हणतायत, मला आठवत नाही काय म्हणतात, तर याचं छायाचित्रण केलं जाऊ शकतं. तुम्ही खाली बसून काही केलं आणि निघून गेलात, आणि मग आम्ही तिथं येऊन त्या जागेचं छायाचित्रण करू शकतो, जे काही तुम्ही त्या ठिकाणी केलं. याचा काय उपयोग आहे, ते कसं करावं, ती लोक फक्त युद्धाच्या संदर्भातच विचार करू शकतात. ठीक आहे, याचा कसा उपयोग करून घ्यावा याचा विचार करत बसतील मिलिटरीच्या संदर्भात, ती गोष्ट वेगळी. पण जर तुम्ही इथं योगासनं केलीत आणि निघून गेलात, आणि जर मी या हॉलमध्ये आलो तर तुम्ही कोणतं योगासन केलं ते मी पाहू शकतो. ही काही मुक्तीची प्रक्रिया आहे की स्वतःलाच फंदात अडकवण्याची क्रिया आहे, हे आपण पाहू शकतो. जर तुम्ही असं काही करत असलेलं जर मी पाहिलं तर तुम्ही असं करा तसं करा म्हणणार नाही. आम्ही तुम्हाला दुसरं काही करायचा सल्ला देऊ. फक्त सांगितलेलं तंतोतंत करायची समज तुमच्यात असली पाहिजे. एक सरळ सोपी गोष्ट, तुम्ही सहज वॉकिंग करून का येत नाही? का मी कशाला वॉकिंगला जावं, सकाळीच मी वॉकिंग केलंय. ठीक आहे. ज्या क्षणी तुम्ही तार्किक चौकटीतून गोष्टींचा उलगडा करायचा प्रयत्न करता त्या कार्य करू शकत नाही. म्हणून यासारख्या गोष्टी नेहमी सूक्ष्मरित्या केल्या जातात. केवळ काही थोडेच लोक या सूक्ष्म सूचनांनुसार गोष्टी करू शकतात. बाकी सगळे प्रश्नांचा भडीमार करतील, वादविवाद चर्चा करतील आणि संपूर्ण गोष्टच नष्ट करतील. काही हरकत नाही, आणखीन 12 वर्षे वाट पहा. माणसांच्या आयुष्यात संधी येतात. गोष्टी करण्याच्या एका चक्रात काही विशिष्ट क्षण तुमच्या आयुष्यात येतात, आणि जर त्यावेळी योग्य तो हस्तक्षेप केला गेला, पण जर तुम्ही त्याचा स्वीकार केला नाही तर तो क्षण निघून जाईल आणि मग पुन्हा वाट पहा. स्वतःच्या संधी निर्माण करण्याचं सामर्थ्य जर तुमच्यात असेल, कुठल्याही चक्राकार संधीची वाट न पाहता, तर ती अगदी विलक्षण गोष्ट आहे. पण सगळेच त्या स्थितीत नाहीत. त्यांनी त्या संधीची वाट पाहायला हवी. पण जेव्हा ती संधी येते, स्वाभाविकपणे आवश्यक त्या सूचना सुद्धा येतील. जेव्हा त्या सूचना, जेव्हा आम्ही म्हणतो, तेव्हा सर्व प्रकारची लहरी माणसं ह्या सगळ्या गोष्टी जणू दैवी संकेत आहेत असे पाहू लागतील. कॅलिफोर्निया का? हो, तिथल्या माणसांना सगळ्या तऱ्हेचे दैवी संकेत मिळत असतात दररोज. तर यात एक प्रकारचा धोका आहे. पण जेव्हा यथायोग्य तोंडी सूचना दिल्या जातात त्याप्रमाणे वागण्याची समज तुमच्यात असली पाहिजे. नाहीतर, कारण जर मी त्यांचं स्पष्टीकरण देऊन नंतर तुम्ही ते करायला लागला तर ते तसं कार्य करू शकणार नाही. का ते काम करणार नाही? तुम्ही असं का करू शकत नाही? हे पहा, ही अगदी सोपी गोष्ट आहे. तुमचं शरीर आणि मन
यांच्यात एक सूक्ष्म पैलू आहे. म्हणजे तुमच्या मनात काय घडतं ते तुमच्या शारीरिक पातळीवर काय घडतंय याची एक समानरित्या व्याख्या केली जाऊ शकत नाही, नाही का? भावनिक पातळीवर काय घडतं ते तार्किकदृष्ट्या तुमच्या मनात काय घडतं याच्याशी एक समानरित्या व्याख्या केली जाऊ शकत नाही, नाही का? गोष्टी जसजशा सूक्ष्म होत जातात त्या तार्किकदृष्ट्या समजू शकल्या जाऊ शकत नाहीत. हा तर्क जर आपण समजू शकत नाही, ज्या प्रकारे तुम्ही भौतिक वस्तू हाताळता त्याप्रमाणे सगळं काही हाताळायचा प्रयत्न कराल तर माणसं मरून जातील. जर तुम्ही माणसांना वस्तूंप्रमाणे हाताळायला लागलात तर कोणीच तुमच्या सोबत राहणार नाही, नाही का? होय की नाही? माणसांना हाताळण्यासाठी भौतिकतेचे नियम तुम्ही थोडेफार शिथिल करत नाही का? कोणी असा दूरवर आहे, तुम्ही म्हणता 1 2 3 4 4 लोक 4 लोक, पण जर ते तुमच्या घरात असतील तुमचं कुटुंब म्हणून, तुम्ही हा भौतिकतेचा नियम जरा ढिला करत नाही का? To interact with them? If you don't, you will not know any human being on this planet. जर तुम्ही तसं केलं नाही तर तुम्ही कुठल्याच मनुष्याशीच नातं जोडू शकणार नाही. तर ही शिथिलता वाढत राहिली पाहिजे. जसजशी ती पुढे जाते, जर तुमचं आयुष्य विकसित व्हायचं असेल, तुम्ही गोष्टी अधिकाधिक सैल सोडायला हव्यात. पण हे करण्यासाठी तुमच्यापाशी एक स्थिर तर्कशुद्ध मन असलं पाहिजे. जर ते तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही आभासी जगात हरवून जाल. आध्यात्मिक प्रक्रियेचं हेच वैशिष्ट्य आहे. जर तुम्ही एक स्थिर मन आणि स्थिर शरीर प्रस्थापित केलं तर मग आम्ही तुम्हाला सहजपणे तर्कशून्य गोष्टीत घेऊन जाऊ शकतो, तुम्ही अनुभवू शकता. जर तुम्ही ते तसं प्रस्थापित केलं नाही, जर आम्ही तुम्हाला फक्त एका तर्कशून्य अनुभवात घेऊन गेलो तर मग त्यानंतर तुमची कल्पना उंच उंच भराऱ्या मारू लागेल की जरी तुम्ही भ्रमात वावरत असलात तरी तुम्हाला वाटेल ते खरं आहे. भ्रम सुद्धा शक्तिशाली होऊ शकतो वास्तवापेक्षाही, आणि ते खरं आहे कारण त्याची अतिशयोक्ती केली गेली आहे. हे पहा, लोक न पाहिलेल्या लोकांवर प्रेम करतात त्यांनी पाहिलेल्या लोकांपेक्षाही. ते एक सिनेमा पाहायला जातात आणि ते रजनीकांत, टॉम क्रूज, अमिताभ बच्चन सगळे वरचढ करून दाखवले जातात आणि लोक त्यांच्यावर प्रेम करू लागतात त्यांच्या बाजूला बसलेल्या लोकांपेक्षाही. कारण सगळं काही अतिशयोक्ती असते, नाही का? एवढी अतिशयोक्ती करून दाखवलेलं असतं, पात्र एवढी ओढून ताणून दाखवली जातात आणि जे काही ते करतात ते एवढं मोठं असतं, पण जे तुमच्या बाजूला बसलेले असतात ते तेवढे मोठे दिसत नाहीत, मोठ्यानं ते बोलत नाहीत, काही मोठं करत नाहीत. तर भ्रम हे एक अतिशयोक्तियुक्त वास्तव आहे. यासाठी तो वास्तवापेक्षाही शक्तिशाली होऊ शकतो. पण एकदा जर का तुम्ही भ्रमाच्या चक्रात अडकला, तुम्ही वेडे होण्याच्या उंबरठ्यावर उभं राहता. तुमच्या मनाचं आधारभूत स्थैर्य तुम्ही धोक्यात घालत आहात. जर तुम्ही जास्त भटकला तर मग तुम्ही परत मागे येऊ शकणार नाही. 2 मिनिटांसाठी इथं बसून जर तुम्ही मौज मजेची स्वप्न रंगवलीत आणि परतला तर काहीच हरकत नाही. पण तुम्ही स्वप्न पाहायला सुरुवात केली आणि आता तुम्हाला ते कुठं थांबावं हेच माहीत नसेल तर मग तुम्ही संपलात, नाही का? म्हणून एक स्थिर शरीर आणि स्थिर मन प्रस्थापित करणं हा महत्वाचा भाग आहे जर तुम्हाला गूढ गोष्टींचा ठाव घ्यायचा असेल तर. कल्पना कोणती आणि वास्तव कोणतं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आपल्याला एक अतिशय एकाग्र आणि स्थिर गोष्ट हवी. आता ह्या क्षणी तुम्ही करत असलेली सोपी गोष्ट म्हणजे जाणीवपूर्वकपणे आपण असे आसन करतो आणि त्याच्यासोबत एक सूक्ष्म शरीर सुद्धा त्याच्या पाठोपाठ येतंय अशी कल्पना करतो. यासाठी भरपूर मानसिक कार्य करावं लागतं. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतो ते? फक्त तुमचा श्वास जरा अधिक जोरानं घेण्यासाठी पुष्कळ मानसिक प्रयत्न करावे लागतात. मनाचा जर तुम्ही या प्रकारे वापर करत राहिलात तर मन अतिशय स्थिर होतं. ही काही काल्पनिक आभासी स्थिती नाहीये. हा अतिशय मजबूत आधारभूत पाया आहे. तंत्रविद्येची संपूर्ण प्रणाली याच प्रकारची आहे की तुम्ही स्वतः निर्माण करता. जर ही गुलाबाची पाकळी तुम्ही घेतली, मला वाटतं आम्ही तुम्हाला सांगितलं याबद्दल, हो ना? ही गुलाबाची पाकळी घ्या, शक्य तितक्या तपशीलवार दृष्टीने पहा आणि तुमच्या मनात ती निर्माण करा. जर तुम्हाला हवं असेल तर ही पाकळी तुम्ही आकाशातून तरंगत आहे असं करू शकता. एवढ्या तपशिलानं तुम्ही तिचं अवलोकन केलंय, तिचा प्रत्येक मिलीमीटर, तिचा प्रत्येक सूक्ष्मतर भाग तुम्ही पाहिलाय, तुम्ही अवलोकन केलं आणि आता तुम्ही ती निर्माण करता. हे पहा, आता कुणीतरी पेंटिंग करते, ठीक आहे? ते कसं शक्य आहे? कारण कुठेतरी त्यांच्या मनात त्या फुलाचा, पानाचा किंवा जे काही असेल त्याचं चित्र ठसलेलं आहे, नाही का? तर मन हे करण्यासाठी समर्थ आहे. जर तुम्ही यासारखे ठसे मनात उमटवले आणि त्याला व्यक्त केलं तर हळूहळू तुम्ही मनाला या प्रकारे सराव करायला लावता. तर मग आता मन एक अतिशय शक्तिशाली आणि स्थिर असं साधन बनतं. आणि आता तुम्ही योग करा, तुम्ही उडून जाणार नाही, तुम्ही त्याला स्थिर स्थिर आणखीन स्थिर करत आहात.
जर तुम्ही त्याला इतकं स्थिर केलं की आता त्यावर तुम्हाला हवं ते करू शकता. जर ते तितकं स्थिर नसेल तर एखादी गोष्ट घडली की लोक वेडावून जातात किंवा माघार घेतात. पुष्कळ लोक माघार घेतात जेव्हा मोठे विलक्षण अनुभव येतात. पुष्कळ लोक, जर काही मोठं असं काही घडलं तर ते त्याबद्दल भयभीत होतात, स्वतःचा बचाव करू लागतात, ते मागे जाऊ लागतात. पण जर त्यांच्यात एक स्थिर मन असलं असतं तर जेव्हा कधी मोठे मोठे अनुभव येतात ते पुढे गेले असते. लोकांबरोबर हेच घडतंय, फक्त आध्यात्मिक आणि गूढ प्रक्रियेतच नव्हे, साध्या दैनंदिन गोष्टीत सुद्धा. बहुतेकदा मी हे पाहतोय की जर जीवन पूर्णतः कार्यरत झालं तर बहुतेक लोक वेडावून जातील. अगदी मोजके लोकच त्यांची संपत्ती, श्रीमंती त्यांच्या कल्याणासाठी वापरत आहेत. बहुतेक लोक वेडावून जात आहेत कारण ते मागे जात आहेत, कारण गोष्टी घडल्या. पण हे असं असलं पाहिजे असं नाही. जर गोष्टी घडत आहेत म्हणजे तुम्ही पुढे जायला हवं, नाही का? पण असं घडेल जर आपली शरीर प्रणाली सुसज्ज नसेल आणि जर गोष्टी पुढे प्रगती करत राहिल्या, मग ते सांसारिक दृष्ट्या असो, मानसिक, आध्यात्मिक किंवा ज्या काही मार्गाने असो, जर आपण तयार नाही आहोत आणि गोष्टी प्रगती करत राहिल्या म्हणजे आपली अधोगती होते. हे स्वाभाविकपणे घडू लागेल. आध्यात्मिक अनुभव सुद्धा लोकांना अधोगतीकडे नेऊ शकतात, केवळ याच एका कारणासाठी की यथायोग्य अशी तयारी आणि साधना नाहीये म्हणून. म्हणूनच या गोष्टी नेहमी नियंत्रित केलेल्या असतात. जेव्हा जेव्हा आम्ही भव्य दिव्य आध्यात्मिक अनुभव निर्माण करत असतो, मग तो भावस्पंदन असो किंवा संयमा, तो निश्चितपणे नियंत्रित केला जातो. तुरुंगाहूनही अधिक नियंत्रित केलेला असतो. हो, तो असाच असायला हवा. जर तुम्ही ते मोकळं सोडलं, लोक दाही दिशांना उडू लागतील, पण ते त्यांच्या हितावं असणार नाही. ते त्यांना मागे घेऊन जाईल.